या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तनया जयश्री आणि माधवरावांच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती त्यांच्या खोलीमध्ये घराचे कागदपत्र शोधत असते. मग त्यानंतर तिला एका कपाटामध्ये ते कागदपत्र सापडतात सुद्धा, त्यामुळे ती खूपच खुश होते. मात्र तितक्यात तिला तिथे कोणीतरी येत आहे अशी चाहूल लागते आणि म्हणून ती घाबरते आणि पटकन दरवाजाच्या पाठीमागे लपून बसते. तितक्यात मग जयश्री त्या खोलीमध्ये येते. तिला तिच्या गोळ्या घ्यायच्या असतात, त्यामुळे ती तिच्या गोळ्या घेण्यासाठी जाते. तर ती तनया दरवाजाच्या पाठीमागे लपून म्हणत असते की आज फक्त मी या दरवाजामुळे वाचले. आणि मग ती लपत छपत तेथून बाहेर पडणार इतक्यात माधवराव समोरून येतात आणि त्यांना बघून तनया खूपच घाबरते आणि ते घराचे कागदपत्र पटकन पदरामागे लपवते. तर ते तिला विचारत असतात की अगं तनया, कुठे चालली आहेस तू? तर ती घाबरूनच म्हणते की काही नाही, सहजच इथे आले होते. तर जयश्री तिला विचारते की अगं पण कधी आलीस तू? तर तनया म्हणते की आत्ताच आले आई. मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्हा दोघांचे काही कपडे धुवायला तर नाही आहेत ना? आणि त्यावेळी जयश्री वैतागून म्हणते की आता काही तू कपडे धुणार आहेस का? तर तनया म्हणते की हो, वसुवहिनी नाही आहे ना, मग तिची कामं मी करेल. पण जयश्री म्हणत असते की काही गरज नाही आहे, तू प्रेग्नेंट आहे ना, मग जाऊन आराम कर, अवनी बाकीची कामं करेल. आणि त्याचवेळी माधवरावांचं लक्ष तनयाच्या हाताकडे जातं. ते तिला विचारतात की तू हात असा का कमरेवर ठेवून उभी आहेस? तर तनया म्हणते की काही नाही बाबा, माझी कंबर खूप दुखती आहे. आणि मग त्यानंतर ती फाईल लपवत पटकन तेथून बाहेर पडते. माधवरावांना आणि जयश्रीला मात्र तिचं वागणं वेगळंच वाटत असतं. दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा, त्यांना त्या क्लायंटबद्दल जी काही माहिती मिळालेली असते ती माहिती व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग त्यानंतर ते एके ठिकाणी जातात, विचारतात की इथे जीजी कॉस्मॅटिक्सचा कोणता नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहे का? पण तेथील एक माणूस त्यांना सांगतो की नाही, ही गव्हर्नमेंटची जागा आहे आणि बऱ्याच वर्षांपासून इथे काही झालेलं नाही आहे. आणि ते ऐकून त्या दोघांची खात्रीच पटते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तितक्यात वसुंधराचं लक्ष पुन्हा त्या माणसाकडे जातं ज्याला विशाखाने पाठवलेलं असतं. आणि वसुंधराच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, हा माणूस आमचाच पाठलाग करतोय. त्यामुळे ती आकाशला म्हणते की आपण इथून जाऊयात. त्यानंतर तिला चक्कर येते आणि त्यामुळे आकाश खूप घाबरतो. तो तिला म्हणतो की आपण आधी जाऊन काहीतरी खाऊयात आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करूयात. दुसरीकडे अखिल आणि भास्कर ऑफिसमध्ये असतात. अखिल भास्करला म्हणत असतो की त्या क्लायंटचा थोड्या वेळात फोन येईल, आपल्याला आज डील साईन करावीच लागेल. पण भास्कर म्हणतो की मला इतरही कामं आहेत आणि तो अखिलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. दुसरीकडे तनया ती फाईल घेऊन तिच्या खोलीत येते आणि अखिलला कॉल करून असं सांगते की मी बाबांसोबत बोलले आहेत आणि त्यांनी तुला घर गहाण ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यांनी माझ्याकडे घराचे कागदपत्रसुद्धा दिलेत. आणि ते ऐकून अखिल तर खूपच खुश होतो. तर तनया त्याला म्हणते, मात्र एकच गोष्ट आहे, बाबा म्हटलेत की आत्ताच हे सगळं तुम्ही घरात कोणालाही सांगू नका, नाहीतर उगाच वाद होतील, त्यामुळे तू कोणालाही सांगू नको. त्यावर अखिल हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो. तर तनया खूपच खुश असते. त्यानंतर अखिल भास्करला सांगतो की दादा, पैशांची सुद्धा सोय झाली आहे, आता आपण ही डील फायनल करूयात. आणि ते ऐकून भास्कर घाबरतो. तो म्हणत असतो की आधी आकाशला तर येऊ दे. मात्र अखिलला खूप घाई झालेली असते आणि तो लगेच डीलचे डॉक्युमेंट्स बनवायला सुरुवात करतो. त्यामुळे भास्कर बाहेर येत आकाशला कॉल करतो. दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा अजून एके ठिकाणी जातात. तर त्या विशाखाने पाठवलेला माणूस तिथे सुद्धा येतो. दुसरीकडे सदानंद विशाखाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की अगं फक्त पैशांच्या हव्यासापोटी तू आपल्या लेकीचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली, तुला काहीच कसं वाटत नाही. मात्र विशाखा म्हणत असते की मी हे सगळं ना आपल्या लेकीसाठीच करते आणि या सगळ्यामुळे आपण सुद्धा दुप्पट श्रीमंत होणार आहोत. आता तू प्लीज काही बोलू नको. त्यामुळे ते गप्प बसतात. तितक्यात त्या विशाखाला त्या माणसाचा फोन येतो. तो विशाखाला सांगतो की या आकाश आणि वसुंधरांना नक्कीच कोणती तरी माहिती मिळाली आहे, कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या क्लायंटबद्दल चौकशी करतायत. आणि मला तर असं वाटते की आत्तापर्यंत त्यांना समजलं असणार की तो क्लायंट फ्रॉड आहे. आणि ते ऐकून विशाखा खूप चिडते. ती म्हणत असते की मग तू आत्ताच त्या आकाशला संपव. मागच्या वेळी तो वाचला होता, यावेळी वाचता कामा नये. आणि त्यावर तो माणूसही हो म्हणतो. तितक्यात आकाश आणि वसुंधरा त्या ठिकाणी येतात. वसुंधराचं पुन्हा त्या माणसाकडे लक्ष जातं आणि मग तर तिची खात्रीच पटते की हा माणूस आपलाच पाठलाग करतोय.
त्यानंतर आकाश वसुंधरा एके ठिकाणी नाश्ता करण्यासाठी जातात. त्याचवेळी आकाशला भास्करचा कॉल येतो. भास्कर आकाशला सांगतो की त्या अखिलने पैशांची सोय केली आहे आणि आता तो डीलची कागदपत्र बनवत आहे. तो आजच डील फायनल करायचं म्हणतोय. तर आकाश म्हणतो की दादा काही झालं तरी ही डील होता कामा नये. तर भास्कर म्हणतो की तू प्लीज एकदा अखिलसोबत बोल, निदान तो तुझं तरी ऐकेल. आणि त्यावर आकाश हो म्हणतो आणि मग भास्कर केबिनमध्ये जातो. तर इकडे आकाश त्यांच्या नाश्त्याचं पेमेंट करत असतानाच तो व्यक्ती पुन्हा त्या ठिकाणी येतो आणि वसुंधराचं पुन्हा एकदा त्याच्याकडे लक्ष जातं. तर दुसरीकडे तो अखिल क्लायंटसोबत फोनवर बोलत असतो. त्या क्लायंटसोबत ती विशाखासुद्धा असते. ती ज्या पद्धतीने सांगेल त्याच पद्धतीने तो क्लायंट अखिलसोबत बोलत असतो. त्याला म्हणत असतो की आधी आपण डील फायनल करूयात आणि मग बाकीची प्रोसिजर करूयात. तर अखिल म्हणतो की ठीक आहे, तुम्ही कागदपत्र घेऊन या, मात्र माझी एक इच्छा आहे की ही डील आपण ऑफिसमध्ये न साईन करता माझ्या घरी करावी, कारण मला माझ्या आईबाबांना सरप्राईज द्यायचं आहे. आणि विशाखाच्या सांगण्यावरून तो क्लायंटही हो म्हणतो. त्यामुळे अखिलला तर खूपच आनंद होतो. पण तितक्यात भास्कर त्या ठिकाणी येत त्याला म्हणतो की आकाशला तुझ्यासोबत बोलायचं आहे, तू प्लीज एकदा त्याच्याशी बोलून घे. आणि मग तो आकाशला कॉल लावून देतो. तर इकडे तो विशाखाचा माणूस गन बाहेर काढतो आणि आकाशवर रोखतो. पण तितक्यात वसुंधराचं त्याच्याकडे लक्ष जातं. आकाशच्या जीवाला धोका आहे हे तिच्या लक्षात येतं आणि तितक्यात तो माणूस आकाशवर गोळी झाडतो. मात्र वसुंधरा मध्ये येते. त्यामुळे आकाशचा जीव वाचतो, मात्र ती गोळी वसुंधराच्या हाताला लागते. त्यानंतर तो माणूस लगेच तेथून पळून जातो. तर या प्रकारामुळे आकाशला मोठा धक्का बसतो. नेमकं काय घडलंय हे त्याला कळत नाही आणि मग त्यानंतर वसुंधरासुद्धा बेशुद्ध होते. त्यामुळे आकाश खूप घाबरतो. तर इकडे अखिलचा कॉल सुरू असतो, मात्र त्याला आकाशकडून काही आवाजच येत नाही. त्यामुळे तो भास्करला म्हणतो की बघ दादा काय झाले, आवाज येत नाही. त्यामुळे भास्कर पुन्हा आकाशला कॉल लावतो. मात्र त्याचा मोबाईल खाली पडलेला असतो आणि तो वसुंधराच्याच काळजीत असतो. आणि मग तो पटकन तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतो. तर इकडे भास्कर खूप घाबरलेला असतो. आकाश कॉल का नाही रिसीव करत आहे असा त्याला प्रश्न पडतो. तर दुसरीकडे ती तनया खूपच खुश असते आणि विशाखाला कॉल करून सांगत असते की मम्मा मी फायनली यांच्या घराचे पेपर्स मिळवले, आता हे घर आपल्या ताब्यात आलं आहे. आणि ते ऐकून विशाखा खुश होते. त्यानंतर मग ती तिच्या त्या फ्रॉड क्लायंटला एक पेपर देत म्हणते की यावर असं लिहिलं आहे की अखिल त्याची सगळी प्रॉपर्टी, त्याचा सगळा बिझनेस माझ्या नावावर करणार आहे आणि तुम्ही आता यावर काही करून त्या अखिलची सही घ्यायची. आणि त्यावर तो क्लायंटसुद्धा हसतच हो म्हणतो. तर विशाखा म्हणत असते की आता माझी जवळची लाडकी मैत्रीण जयश्री रस्त्यावर येणार आहे, माझा बदला पूर्ण होणार आहे. आणि ते ऐकून तो क्लायंट तिला विचारतो की मॅडम नक्की काय घडलं होतं. तर विशाखा त्याला सांगत असते की मला खूप श्रीमंत मुलाचं स्थळ आलं होतं, मात्र या जयश्रीने त्या मुलाकडच्या लोकांना माझ्याबद्दल वाईट साईट सांगितलं आणि माझं लग्न मोडलं. इतकंच नाही तर कॉलेजमध्ये असतानासुद्धा ती माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना माझ्याबद्दल वाटेल ते सांगायची. तिच्यामुळे माझं जगणं कठीण झालं होतं. पण आता मी या सगळ्याचा बदला घेणार आहे, तिला रस्त्यावर आणणार आहे. आणि मग ती त्या क्लायंटला लगेच कामाला सुरुवात करायला सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विशाखाने सांगितल्याप्रमाणे तो क्लायंट ठाकूर निवासमध्ये जातो. तिथेच त्याच्यामध्ये आणि अखिलमध्ये डील फायनल होणार असते. मात्र ते कागदपत्रांवर सही करणार इतक्यात भास्कर म्हणतो की थांबा, जोपर्यंत आकाश येत नाही तोपर्यंत हे डील फायनल होणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.